आज मराठी निर्माते, मराठी लेखक, मराठी दिग्दर्शक, मराठी नटांना OTT प्लॅटफॉर्मवर उभं नाही केलं जात. मराठी चित्रपटामध्ये रिकव्हरीच नसल्यामुळे ती इंडस्ट्रीवरून ग्रोच होत नाही. आजही आपण म्हणजे सर्वायवल मोडवरती आहे आपली इंडस्ट्री. ट्रोल करणारे लोक कायम ट्रेलर होते, टीजर होते, कम्युनिकेशन होते, ते अरे साऊथचे बघा तुम्ही काय तेच मराठी सिनेमा बघा. पण साऊथचा माणूस अत्यंत निष्ठेने साऊथचा चित्रपट साऊथच्या भाषेमध्ये जातो. त्या स्ट्रेसमध्ये असतो आपण की घातले ते रिकवर होतील का पैसे. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की तुम्हाला सतत आजही मी त्या स्ट्रेसमध्ये आहे की घातले पैसे म्हणजे रिकवर होतील. आत्ता ती मालिकांमध्ये अतिक्रमण झाले, आता ती चित्रपटांवर वेगळी काही का नाटकांवरती गेली. तर मला खूप तळमळीने असं वाटते की आपण आपली मराठी इंडस्ट्री, मराठी चित्रपट, आपल्या मातीतल्या गोष्टी, आपल्या सेन्सिबिलिटीच्या गोष्टी जगवायच्या असतील तर आपल्याला सगळ्यांना एकत्रित उभं राहिलं. दुःखाने खंत ही आहे की मराठी चित्रपटासाठी प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे येत नाही, चित्रपटगृहांमध्ये येईल. मराठी चित्रपटांमध्ये घातलेले पैसेच रिकवर होतील की नाही याचीच शाश्वती नसताना तुम्ही कसे काही त्यांचे सिनेमे करू शकता. पण ती निष्ठा आपण मराठी माणूस म्हणून मराठी चित्रपटांच्या बाबतीत जर दाखवली नाही तर आपल्या मातीतल्या गोष्टी ह्या फिरून जातात. मराठी चित्रपटांची तुलना हॉलिवूडच्या चित्रपटांची किंवा टॉलिवूडच्या चित्रपटांची, साऊथची चित्रपटांची, बॉलिवूडच्या चित्रपटांची केली जाते. पण तेवढी रिकव्हरी मराठी चित्रपटात म्हणजे साऊथच्या चित्रपटाचं बजेट 100 कोटी असतं आणि त्याची रिकव्हरी 500 कोटी असते आणि मग ते त्या स्केलचं करू शकतात. मराठी चित्रपटांमध्ये घातलेले पैसेच रिकवर होतील की नाही याचीच शाश्वती नसताना तुम्ही कसे काही त्यांचे सिनेमे करू शकता. तेवढं फंडिंग, तेवढं इकॉनॉमिक्स सगळं मराठीमध्ये नाही आहे. आज मराठी निर्माते, मराठी लेखक, मराठी दिग्दर्शक, मराठी नटांना OTT प्लॅटफॉर्मवर उभं नाही केलं जात. कारण तुमची इंडस्ट्री म्हणून तेवढी रिकव्हरी नाही. आपण आपल्या मातीतल्या गोष्टी सांगतो, आपण खूप सेन्सिबल गोष्टी सांगतो. म्हणजे मी असं नाही म्हणत की फक्त आम्हीच सांगतो. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक मेकर्स आहेत, अनेक चांगले दिग्दर्शक आहेत, अनेक चांगले लेखक आहेत, नट आहेत. आपण चांगल्या गोष्टी सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतो. पण मराठी चित्रपटामध्ये रिकव्हरीच नसल्यामुळे ती इंडस्ट्रीवरून ग्रोच होत नाही. आजही आपण म्हणजे सर्वायवल मोडवरती आहे आपली इंडस्ट्री. सती सामष्टीला एक सिनेमा येतो जो 80-85 कोटीचा धंदा करतो. त्याच्यावर पुढचे 4-5 वर्ष जातात. पुन्हा एखादा कुठला तरी तर एक सिनेमा 4 वर्षातून 80 कोटीचा धंदा करणं ही इंडस्ट्री नाही. जेव्हा साऊथच्या चित्रपटांची तुलना करतात, आता ट्रोल करणारे लोक कायम ट्रेलर होते, टीजर होते, कम्युनिकेशन होते, ते अरे साऊथचे बघा तुम्ही काय तेच मराठी सिनेमा करता. पण साऊथचा माणूस अत्यंत निष्ठेने साऊथचा चित्रपट साऊथच्या भाषेमध्ये जातो. बघतात ते सिनेमे. आवडतील न आवडतील हा वेगळा मुद्दा आहे की नाही आवडलं तुम्हाला असा काही आग्रह नाही की तुम्हाला आवडलंच पाहिजे. पण ती जी निष्ठा आली की सिनेमा बघितला पाहिजे आपण, तर आपण कल्चरली आपलं कल्चर आपण आपल्या राज्याच्या बाहेर येऊन पोचवू शकतो. आता असा प्रॉब्लेम होतो की आपण उन्हाताळ करत इकडून पैसे आण, तिकडून पैसे आण, ह्याच्याकडून कर्ज घे, त्याच्याकडून कर्ज घे, ह्याला थोडा वेळ थांबव, त्याला अशा पद्धतीमध्ये ती करतो आणि त्या स्ट्रेसमध्ये असतो आपण की घातले ते रिकवर होतील का पैसे. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की तुम्हाला आजही मी त्या स्ट्रेसमध्ये आहे की घातले पैसे म्हणजे रिकवर होतील का. अशी परिस्थिती असताना तुम्हाला स्केल कुठून देणार आलं निर्माते. ते स्केल देण्यासाठी जी रिकव्हरी पाहिजे ती रिकव्हरी नाही आता. आणि मग आपल्या मातीतल्या गोष्टी आपल्या मातीत पण पोचतात. तर मग आपल्या मातीतल्या गोष्टी बॉलिवूडमध्ये आणि हॉलिवूडमध्ये आणि कसे क्षितिज उंचावणं म्हणजे बोलणं ही एक वेगळी गोष्ट आहे, ट्रोल करणं ही एक वेगळी गोष्ट आहे डिजिटल मीडियावरती. पण प्रत्येकाने तुम्हाला वाटलं पाहिजे ना की म्हणजे जी निष्ठा साऊथवाली साऊथ सिनेमांच्या बाबतीत दाखवतात ती एक मराठी प्रेक्षक म्हणून आपण मराठी चित्रपटाच्या बाबतीत दाखवतो का. मी असं नाही म्हणते की मराठी प्रेक्षक तर चुकीचे बोलतात नाही आणि आउटस्टँडिंग सिनेमा येतात पण बघत नाही, असं माझं म्हणणं नाही आहे. पण ती निष्ठा आपण मराठी माणूस म्हणून मराठी चित्रपटांच्या बाबतीत जर दाखवली नाही तर आपल्या मातीतल्या गोष्टी ह्या फिरून जातात. आज आता मी माझ्या अनुभवावरून सांगते की मराठी मालिकांमध्ये साऊथच्या मालिकांचे रिमेक होतं का. मराठीमधील आहेत ती गोष्टी मला अनेक साऊथच्या रिमेकची ऑफर आली. मी तुला नाही, साऊथची सेन्सिबिलिटी आणि माझी मराठी माणूस म्हणून सेन्सिबिलिटी वेगळ्या आहे. आम्ही खूप सटल आणि खूप मध्यमवर्गीय पद्धतीने गोष्टींची डील करतो. त्या पद्धतीचा ड्रामा आमच्याकडे होतो. तिकडचा जो एक लाऊड आणि अनावश्यक ड्रामा असतो तो नाही आहे इकडे. त्याच्यामुळे असं होतं की आत्ता ती मालिकांमध्ये अतिक्रमण झाले, आता ती चित्रपटांवर वेगळी काही काळ नाटकांवरती घेऊन. तर मला खूप तळमळीने असं वाटतंय की आपण आपली मराठी इंडस्ट्री, मराठी चित्रपट, आपल्या मातीतल्या गोष्टी, आपल्या सेन्सिबिलिटीच्या गोष्टी जगवायच्या असतील तर आपल्याला सगळ्यांना एकत्रित उभं राहायला लागेल.
निर्माते आणि तुमच्यासारखी मीडियावाले प्रेक्षक हे सगळे जोवर एकत्रित येत नाही आणि जोवर ते सिनेमांना सपोर्ट करत नाही. अनेक वेळा होतं की आपण टीका पण करतो सिनेमांवरती, पण ती टीकासुद्धा ना ती खूप अशी पॉझिटिव्ह टीका झाली पाहिजे. त्याच्यातून चुका सुधारल्या गेल्या पाहिजे. आउटराईट त्या फालतू सिनेमा असं म्हणून केलं तर आधीच येत नाहीत मराठी सिनेमे बघायला लोक, नाही येणार लोक. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या निर्मात्यांनी एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे, नटांनी निर्मात्यांनी सपोर्ट केलं पाहिजे, निर्माते आणि मीडियाने एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे, तरच मराठी चित्रपटसृष्टी ग्रो होईल. आहे तर आपण ऑलरेडी सर्वायवल मोडमध्ये आहोत, जो व्हेंटिलेटरवर ऑलरेडी आहोत आपण. एखादं सिनेमा तुम्ही मुद्दा लावला की जसं मग प्रत्येक निर्मितीला वेगवेगळी अडचणी तुमच्यासमोर आल्या, पण यापूर्वीची तेच लावेली किंवा आपण मागच्या राष्ट्रीय पुरस्काराचा मुद्दा आपण बोललो त्यावेळेला नाही करू शकता, पण यापुढे ताकद मूलभूत या बरोबर तुम्ही आहात का की आपण सतत सावध नाही करू म्हणतात त्याचं पुन्हा घडू दे नको आपले सिनेमाविषयी किंवा कोणाचे सिनेमाविषयी? आता बघतो म्हणजे ताक फुंकून, म्हणजे मी म्हटलं तुला की आव्हानही दरवेळी नवीन असतं. म्हणजे जरी मी ठरवलं की आता मी दुधाने माझी जिंभावली, आता मी भाजली, आता मी ताकून फुंकून दे, पण आता माझ्यासमोर दूध नाहीच आहे, आता माझ्यासमोर उकळतं तेल, आता माझं चॅलेंजेस वेगळं आहे. त्यामुळे मला ते वेगळ्या पद्धतीनेच डील करायला लागणार. तर चॅलेंजेस प्रत्येकवेळी वेगळे असतात. म्हणजे स्क्रिप्ट टू सिनेमा टू चित्रपटगृह ह्या अशी एक मालिकांची वेगवेगळ्या अडचणींची मालिका वेगळी असते आणि ती आपण म्हणजे आनंदानेच पार करतो, कारण तो जॉब आहे निर्माता म्हणून माझा. पण दुःखाने खंत ही आहे की मराठी चित्रपटासाठी प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे येत नाही, चित्रपटगृहांमध्ये येत नाही. ते चित्र बदलण्यासाठी निर्मात्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि मीडियाने निर्मात्यांची साथ येईल. आणि यावेळेला सुदैवाने आमच्याबरोबर विवेक फिल्मसारखे समविचारी असे निर्माते आहेत की ज्यांनी पण थोडासा आमचा भार हलका केलेला आहे, तेव्हा त्यांची साथ खूप आहे, किंवा त्यांच्याबरोबरसुद्धा काही 2 पावलं आम्ही पुढे जाऊ असं दिसतं. हा चित्रपट घेऊ.